पण बघतो की चॉकलेट दिले जात, मग खरंच ते इम्पॅक्ट करतं का? कारण बऱ्याच महिलांना थोडंफार पेन होत असतात, डिस्कम्फर्ट होत असतो, चिडचिड होत असते आणि हॉर्मोनल फ्लक्च्युएशन होत असतं. पिरियडच्या आधी जसा इस्ट्रोजन हॉर्मोन थोडासा हाय होतो, त्यानंतर मग तो लगेच खाली जातो. असे हॉर्मोन्स फ्लक्च्युएशन झाल्यामुळे ते मेंटल हेल्थशी खूप रिलेटेड आहे. म्हणून मोस्टली महिलांना लगेच म्हणजे राग येणं, चिडचिड होणं, अशा गोष्टी थोड्याशा होत. त्याला पीएमएस म्हणतात, की प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स. स्टडीज मध्ये असं पाहिलंय की पेन जे आहे ते आपले फील गुड हॉर्मोन्स, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बरेच असे वेगवेगळे हॉर्मोन्स वेगवेगळे काम करत असतात. तर ह्यामध्ये असे हॅपी हॉर्मोन्स पण आहेत. तर जेव्हा पेन मध्ये बॉडी असते आणि तेव्हा हॅपी हॉर्मोन्स जर वर गेले तर मग पेन ऑटोमॅटिकली कमी होतं, पेन किलर न घेता. म्हणून मग असं आहे की तुम्ही जेवढं कम्फर्टेबल फील करवाल, की जे जर त्या महिलेला जर पिरियड आले असतील तर मग त्यांना असंच आहे की त्यांना जर त्यांनी रेस्ट घेतली किंवा अशा काही गोष्टी केल्या ज्या त्यांना आवडत असतील, अशा गोष्टी खाल्ल्या तर त्यांना थोडंसं ते बेटर फील होतं. ह्याचं मिनिंग हे नाही की तुम्ही त्याच्यामध्ये जंक फूड खा, शुगर खा, कारण बऱ्याच वेळा की आम्हाला त्याच्यानी बेटर वाटतं, पण ते टाइमिंग बेटर वाटतं, पण नंतर शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. पण जे चॉकलेट आहे, आता हे चॉकलेट बऱ्याच महिलांना अशी क्रेविंग होते की चॉकलेट खाल्ले पाहिजे. त्याच्या मागे ऍक्च्युअली एक इंटरेस्टिंग कारण आहे. मॅग्नेशियम हे आपल्या मसलसाठी हवं असतं. ज्यांना पण मॅग्नेशियमची डेफिशियन्सी असते त्यांना ऍक्च्युअली चॉकलेटची क्रेविंग होत असते. त्यामुळे ते चॉकलेट थ्रू आपल्याला मॅग्नेशियम मिळू शकतं, म्हणूनच बऱ्याच वेळा की क्रेविंग होत असते. पण त्यामध्ये पण म्हणे की जर खायचंच असेल तर डार्क चॉकलेट खाल्लं पाहिजे, ज्याच्यामध्ये शुगर कमी आहे, क्रॅम्प्स कमी होतात.